वंशाला दिवा म्हणून मुलगाच पाहिजे असा अजूनही काही कुटुंबांचा अट्टाहास असतो। मुलगी जन्माला आली तर त्या मातेला दोष दिला जातो। पण करवीर तालुक्यातील नागदेववाडी इथल्या एका कुटुंबात जन्माला आलेल्या तिसऱ्या मुलीच्या जन्माचं तितक्याच आनंदानं आणि जल्लोषात स्वागत झालं। त्यासाठी ताराराणी महिला शेतकरी गटानं पुढाकार घेऊन तिसरी मुलगी आणि तिच्या आईचं अनोख्या पद्धतीनं स्वागत केलं। एकीकडे मुलगी झाली म्हणून मातेला जबाबदार धरून तिचा मानसिक छळ केला जातो। गेल्या 8 दिवसात अशी 2 उदाहरणं कोल्हापूर जिल्ह्यानं पाहिली आहेत। शिवाय कुटुंबात पहिली मुलगी असली आणि त्यानंतर पुन्हा मुलगीच झाली तर अनेक कुटुंबांमध्ये जणू दुःखावेग असतो। मुलगाच हवा या अट्टाहासातून काही वेळा गर्भवती मातेची गर्भचाचणी करून स्त्री भ्रूण हत्या करायला मागे पुढे पाहिलं जात नाही। अशी परिस्थिती एकीकडे असताना करवीर तालुक्यातील नागदेववाडी इथल्या ऋतुजा अजित कवडे या शेतकरी कुटुंबातील महिलेनं तिसऱ्या मुलीला जन्म दिला। पण कवडे कुटुंबियांनी या तिसऱ्या कन्यारत्नाचं तितक्याच आनंदानं स्वागत केलं। ताराराणी महिला शेतकरी गटानं तिसरी मुलगी आणि तिच्या मातेचं गावात जल्लोषात स्वागत केलं। संपूर्ण गल्लीत रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या, तर फटाक्यांची आतषबाजी आणि आई आणि बाळावर फुलांचा वर्षाव करून मुलीचं स्वागत केलं।